कारले डोंगरावरी माझी एक विराई बैसली. सुप्रभात मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आपण गाडीत बसलेलो आहे आणि इथून आता आपण लोणावळ्याला जाणार आहोत, कारले गावात. आज एकविराईच्या इकडे गडावर पालखी सोहळा आहे, जत्रा आहे. खूप मस्त असं वातावरण आहे. खूप म्हणजे लाखोमध्ये भक्त येणार आहेत आज तिथे. फुल धमाल वातावरण असणार आहे कारले गावात. पुढे या व्हिडिओमध्ये मी सगळं काय तुम्हाला दाखवणार आहे. तर आणि एकविरा आईचे दर्शन देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, प्रवासाला सुरुवात होत आहे. गणपती बाप्पा जय. पनवेल पार केलंय ना, ऑलमोस्ट आता पनवेलला टच होतोय आणि बाकीची मंडळी आलेली आहे तिकडे. नमस्कार. हे आलेले आहेत कांदिवलीवरून ना? कांदिवलीवरून आले. ऑलमोस्ट आम्हाला 1.5 तास थांबावं लागलं यांच्यासाठी, पण चालेल. देवीचे दर्शन करायला गेले तर एवढं थांबायला काय हरकत नाही. आता ऑलमोस्ट आम्हाला इथून 2-1 तास लागतील पोचायला कारले गावापर्यंत. टॉयलेट पाहिजे आतमध्ये. आपण आता एक्सप्रेस हायवेवर आहोत. इथून किती वेळ लागतील साहेब? 1-1.25 तास लागेल. 1-1.25 तास जाईल आपल्याला लोणावळा. कारले गावापर्यंत 1.5 तास लागेल तरी. आणि तिथून मग आतमध्ये काय ट्रॅफिकची परिस्थिती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पार्किंगला वगैरे सेपरेट जागा आहे तिकडे, पण आता लाखोंनी भक्त येतात आजच्या दिवशी. तर पुढे या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कारले गाव आणि गडावर जाऊन देवीचे दर्शन वगैरे घडवणार आहात. तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा. कारले डोंगरावरी माझी एक विराई बैसली. थांबलेलो आहे नाश्ता करायला. जबरदस्त असा हा फूड कोर्ट आहे, मोठा आहे एकदम, लांबच. आपण आलो फूड प्लाझाला. महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र. आणि आपला महाराष्ट्र सगळं महाराष्ट्र नाही बघा. कांदे पोहे आहेत, समोसे पंजाबी आहे, ते मिसळ वगैरे खात आहेत. तर चला नाश्ता करायला या. मस्त नाश्ता झालेला आहे. हा मधीच स्टॉप आहे. हा इथे मी फर्स्ट टाईम आलो आणि आत्ता गाडी रेडी झाली आहे आपल्या गडाकडे जायला, लोणावळ्याला. तर जाऊया. इथून अजून 1-1.5 तास लागेल. मंडळी, नाश्ता करून आता प्रवास सुरू झालेला आहे कारले गावाकडे. कारले डोंगरावरी माझी एक विराई बैसली. एंट्री मारत आहोत. आता काही अंतरावर कारलेगड आहे. कारले डोंगरावरी माझी एक विराई बैसली. एक विराई बैसली माझी कारले डोंगरा. खरंच आमचं नशीब एवढं होतं की पोलिसांनी वरती सोडलं. अर्ध्या लांब रांगा होत्या, 2 किलोमीटर रांगा होत्या. आणि तिथून खरंच आमचं एकविरा आईने ऐकलं आणि खरंच वरती ऑलमोस्ट आलेलो आहे आपण. आता हा समोर डोंगर आहे एकविरा आईचा मठ. आणि यांची गाडी खूप स्मूथली आणली यांनी. बघा, ही गाडी यांची. जर तुम्हाला कुठे जायचं असेल, प्रवास करायचा असेल गावाला या फिरायला, तर या मालकांचा मी नंबर देईन डिस्क्रिप्शनमध्ये. त्यांना कॉन्टॅक्ट करा भाड्यासाठी. आणि उत्सुकता लागलेली आहे, कधी जाऊन दर्शन घेतो, पण खूप वेळ लागणार आहे दर्शनाला. बघूया, संध्याकाळपर्यंत थांबता आलं तर थांबण्याचा प्रयत्न होणार आहेच. कारण संध्याकाळी मेन मजा असते, जेव्हा चौलची पालखी आणि इतर पालख्या ची मिरवणूक होते, नंतर मग ती देवळात जाते. तो एक वेगळा वातावरण असं, खूप गर्दी असते त्यावेळी. जर त्यावेळी तिथपर्यंत थांबता आलं तर थांबणारच. पण आता बघूया दुपारच्या वेळी दर्शन होतात का. आणि आता निघालो आहे वरती गडाकडे जायला. आणि बघा आपल्याबरोबर
इथून ऑलमोस्ट एक आपल्याला पाऊण तास ते 1 तास लागेल. वरती हळूहळू जाऊया आणि बघूया किती वरती लोक आहेत, भक्त किती आहेत. आणि खरंच आजचे दिवस प्रचंड गर्दी असते वरती. संध्याकाळची वेळ तर तुफान गर्दी असते. तर चला मग देवी माताचे दर्शन घेऊया. मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे. आता 5 पायऱ्यांकडे चाललो. तर मंडळी आता सुरुवात होत आहे पायऱ्या चढायची. एकविराईचा विजय असतो. एकविरा 5 पायरी. हा येते ना, घेतला कारले डोंगरावरी माझी एकविरा आई बैसली. मंडळी हळूहळू भक्तांची गर्दी आता वाढेल. संध्याकाळी प्रचंड गर्दी होती. ते वाटते सकाळी गेलेले दर्शन घेऊन खाली येत आहे. कारले डोंगरावरी माझी एकविरा आई बैसली. एकविरा आई बैसली माझी मंडळी ऑलमोस्ट वरती आलेलो आहे. एकविरा आईच्या देवळाजवळ. देवलाने ग माऊली ग फुलाने ग सजली. आईची पालोखी ग गुलालाने रंगली. उधो उधो बोला आईचा, आईचा माझ्या माऊलीचा. आलेलो आहे. थोड्याच वेळात आपल्याला आईच्या देवळाचे मंदिराचे दर्शन होणार आहे. उगतोय आईचा कारले डोंगराला, कारले डोंगराला, कारले डोंगराला. तुझ्या मानाचा मान घेऊन येतोय देवलाला. मार्गदर्शन करायला हरकत नाही. तर मंडळी आलेलो वरती गडावर आणि मानाची पालखी समोर आहे. हे दर्शन सोहळा भक्त आले कारले गावाला. आईचा भरलय ओ सोहळा भक्त आले कारले गावाला. मन आतुर झालंय माझा दर्शनाला तुझ्या माऊली. मन आतुर या ठिकाणी चौलच्या मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने पालखी स्वागत होते. चौलची आहे. भावेश मंडळी आत्तापर्यंत तर गर्दी कमी आहे, पण संध्याकाळच्या वेळी तुफान गर्दी होणार आहे. जेव्हा मानाची पालखी आलेल्या सर्व भाविकांचे मिरवणूक होते श्री एकविरा देवळात जाते. ट्रस्टच्या वतीने सहर्ष मन आतुर झालंय माझा दर्शनाला तुझ्या माऊली. मन आतुर झालंय माझा दर्शनाला तुझ्या माऊली. आईच्या देवलाने ग माऊली ग फुलाने ग सजली. आईची पालोखी ग गुलालाने रंगली. पास काढलेला आहे 250 रुपये एका माणसाचे. ते 2 जण आहेत. VIP गेट आहे. तुझ्या आई एकविरा माऊली. जल्लोष नावाचा तुझ्या आई एकविरा माऊली. आईच्या देवलाने ग माऊली ग फुलाने ग सजली. आईची पालो मंडळी आत आलो.
आत आलोय गाभाऱ्यात, ऑलमोस्ट गाभाऱ्यात येतो. गुलालाने रंगली मस्त असे दर्शन झाले एकदम लवकर. मस्त असे दर्शन झाले. आम्ही पास काढले, पास एक 10 मिनिटात दर्शन झाले. जर असे लाईनीत असणार तर 2 ते 2.5 तास तुम्ही पकडूनच चाला दर्शनाला आजच्या दिवशी. आईचा माझ्या माऊलीचा उधो उधो बोला आईचा आईचा माझ्या माऊलीचा. एक 2 मिनिटं पालखीला खांदा लावून घ्या आणि मग आता आपल्या आईची पालखी जोरात झाली पाहिजे का नाही? आपली सत्र होऊ दे जोरात. बोला आई माऊलीचा! आई माऊलीचा! उन्हाचा फटाका वाजवा चला. आपल्या आईची पालखी नाहीये. असा जल्लोष आपली जी प्रथा असेल पारंपरिक खांद्याला खांदा लावायची ती आपण करून घ्यायची आहे. झाली असेल तर आपला असाच जल्लोष चालू ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे निलिमा वगैरे या ठिकाणी आलेली आहे, पण ही पोरगी दुसरी हरवलेली आहे. एकविराच्या 5 पायऱ्यांजवळ. आता थोडं आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊ. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. नमस्कार, कसं वाटलं वरती एकविरा आईच्या गडावर जाऊन? तुम्ही दरवर्षी येता इकडे? मी दरवर्षी येते. हां, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, खूप एन्जॉय केलं वरती आम्ही, डान्स केले आणि आईची महिना खूप म्हणजे असं वाटलंच नाही, थकावट वाटलीच नाही अजिबात. तुम्ही दरवर्षी येता? आम्ही दरवर्षी येतो. ह्या वर्षी लवकर आलोय पण आम्ही इकडे राहायला दरवर्षी येतो ह्या टाइम. अच्छा, दर्शन कसे झाले? छान झाले, आईने फटाफट दर्शन दिले. तर मंडळी, खूप छान असे एकविराईचे दर्शन झालेले आहेत.
आजचा दिवस खूप छान गेला. देवीचे दर्शन झाले, एकविरायचे छान दर्शन झाले. त्यानंतर इथे थोडंफार आम्ही मांड वगैरे या व्हिडिओमधून नाही दुसऱ्या भागात तुम्ही ते मांड वगैरे बघणार आहात कसं काय मांडतात ते. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच जय एकविराई टाईप करा. पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.